उमरखेड येथे नगर परिषद निवडणुकीसंदर्भात राजस्थानी बोन येथे काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना संबोधित करण्यात आले। अध्यक्षस्थानी माजी मंत्री माणिकराव ठाकरे होते। महागाव येथे शेतकऱ्यांना मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापर्यंत मिळालेली नाही। यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाकडून महागाव तहसीलदारांना ही मदत न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला। फुलसावंगी येथे टाकळी गट ग्रामपंचायतीच्या वतीने पिंपळवाडी तांडा व इसापूर तांडा येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 चा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। बैलगाडी मिरवणुकीतून शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश केला। राज्यातील शाळांमध्ये सक्तीने हिंदी शिकवण्याच्या शासन निर्णयाला विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। वणी शहरातील नगर परिषद व खासगी शाळांतील मुख्याध्यापकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठवलेले पत्र मनसे शहराध्यक्ष अंकुश बोडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी दिले। पांढरकवडा येथे स्थानिक उपजिल्हा रुग्णालयामध्ये 20 जून रोजी असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोग निदान मोहिमेअंतर्गत कर्करोग मोबाईल व्हॅनमध्ये मौखिक कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग, स्तनांचा कर्करोग बायोप्सी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। मुकुटबंद तालुक्यातील झरी येथील नगरपंचायत सभागृहात धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदिम जमातीच्या कलाम लोकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार अक्षय रासने यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर पार पडले। पावसाळा सुरू झाला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याची कामेच केली नाही। जिल्ह्यात तब्बल 869.8 किलोमीटर लांबीचे रस्ते खड्डेमय आहे। देखभाल व दुरुस्ती कामांचे करारही संपले। शासनाने 35 कोटी 17 लाख रुपयांचा प्रस्तावच मंजूर केला नाही। त्यामुळे नागरिकांना भर पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागणार आहे। उमरखेड ते कोर्डी रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून सदर रस्त्याने ये जा करणारे शेतकरी व नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। रस्त्याचे तत्काळ आरसीसी बांधकाम करावे व रस्त्यावरील येणाऱ्या लेंडी नाल्यावरील पुलांची उंची वाढवावी या मागणीसाठी सोमवारी प्रहार जनशक्ती पक्षाने पेनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले। कोर्डी, पेवा, येळम, काळेश्वर येथील नागरिकांना पुलाच्या शिक्षणासाठी व दवाखान्यात उपचार घेण्याकरता कोर्डी मार्गे उमरखेड येथे यावे लागते। परंतु रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असल्याने रुग्णासह गर्भवती महिलांची गैरसोय होत आहे। महिलांची प्रसूती रस्त्यावरच वाहनामध्ये करावी लागते। आर्णी येथील एका 40 वर्षीय ग्रामसेवकाच्या विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला। साईलीला नगर येथे गजानन लक्ष्मण इगडे राहणार संभाजीनगर यांचे नवीन घराचे बांधकाम सुरू आहे। याच बांधकामावर पाणी मारण्यासाठी सोमवारी सकाळी 9च्या सुमारास गेले असता विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने गंभीर जखमी झाले। तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले। गजानन इगडे हे दिग्रस पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते। शाळेची घंटा वाजताच चिमुकल्यांची पावले शाळेकडे आपसूक वळली। काही मुले हिरमुसली तर काहींना घर सोडावेच वाटत नव्हते। या स्थितीत आईबाबा सोबत शाळेत पोहोचलेले मुलांचे शाळेने जोरदार स्वागत केले। हे स्वागत पाहून लाजणारी, रुसणारी, रडणारी मुलेही आनंदाने नाचायला लागली। त्यांचे पाय धुवून आणि फुलांचा वर्षाव करीत काही शाळांनी मुलांचे स्वागत केले। हा स्वागत सोहळा अवर्णनीय होता। शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला।